महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पदाम्बोजतेजस्फुरदिप्रदेश विदिन्द्रादिदेवे सदस्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आपण संत तुकाराम महाराजांचं चरित्र पाहत होतो, यांचे चमत्कार पाहत होतो। तुकाराम महाराज यांनी व्यापारही केला होता, ते देखील आपण काल पाहिलं होतं। आज तुकाराम महाराज यांच्या कन्या संत भागीरथी यांचं महात्म्य आपण आज पाहणार आहोत। जगद्गुरु तुकाराम महाराज यांची कन्या भागीरथी, तिचं वय होतं 7 वर्ष आणि या 7 वर्षांच्या मुलीने केलेला चमत्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे। एक माणूस होता आणि तो लोकांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जात होता। लोकांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जात होता। त्याने अनेक गावात भिक्षा मागितल्या होत्या। त्याच्याकडे एक कटोर होतं आणि ते कटोर त्याच्यात काहीतरी टाकलं की ते भरतच नव्हतं। एवढं लोक टाकायची, एवढं त्याच्यात ते पीठ म्हणा धान्य म्हणा टाकायची, तरी ते कटोरा भरत नव्हतं। तो अख्खा भारत फिरला तरी सुद्धा त्याचं जे कटोर होतं ते भरत नव्हतं। तो खूप दुःखी होता। आता हे कटोर भरेल कुठे, हे कटोर आता भरेल कुठे, आता कुठे जायचं।
आणि मग एका जणांनी त्याला सांगितलं की तू पुण्यामध्ये चिंचवड या ठिकाणी जा, तिथे एक मोरया गोसावी आहे, गणेश भक्त आहे, गणेशाचे भक्त आहेत, त्यांच्याकडे तू जा आणि तिथे तुझं ते कटोरं भरेल. ते जे आहे ना मोरया गोसावी, ते भगवंताचं नामस्मरण करतात, गणपतीचे भक्त आहेत, ते गणपती जो आहे तोच सुख करता आहे, तोच दुःख हरता आहे. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धि विनायक. मंगल मूर्ति तू भवतारक, सर्व साक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी. पायी तव मम चिंता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती मोरया. एक मिनिट या. आता ते जे भिक्षा मागणारा जो माणूस होता तो अख्ख्या जगात फिरला, परंतु त्याचं जे कटोरं होतं ते भरतच नव्हतं. मग त्याला एका जणांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला जा, तिथे चिंचवड या गावी मोरया गोसावी आहे, त्यांच्या हाताने हे कटोरं भरेल. आणि मग तो माणूस मोरया गोसावी यांच्या घरी आला आणि घरापुढे उभे राहून म्हणू लागला भिक्षान देही. मोरया गोसावी भिक्षा घेऊन आले बाहेर आणि त्याला भिक्षा दिली. आणि मग त्यांनी जे मोरया गोसावी होते त्यांनी त्याच्यात पीठ ओतलं आणि पीठ ओतल्यानंतर जो कटोरा होता ना, ज्याच्या आशेने तो भिक्षावाला माणूस तिथे आला होता ना, तो कटोरा त्याला वाटलं इथे भरेल, परंतु त्यांनी ज्या वेळेस पीठ त्या कटोऱ्यामध्ये टाकलं तरी सुद्धा ते कटोरा भरला नाही. आता कुठे जायचं, तो खूप दुःखी होता. आपण एवढं जग हिंडलोय तरी सुद्धा आपलं हे कटोरा भरत नाही, मग आता आपण जायचं कुठे. आणि मग त्यांनी त्या भिक्षा मागणाऱ्या माणसानी मोरया गोसावी यांना सांगितलं की माझा जो हा कटोरा आहे तो मी अख्खीकडे हिंडलो परंतु काय भरत नाही, आता कुठे भरेल हा कटोरा. तेव्हा त्या मोरया गोसावी यांनी सांगितलं तुम्ही देहूला जा, जगद्गुरु तुकाराम महाराज तिथे आहेत, त्यांच्या हातून हा कटोरा नक्कीच भरेल, तुम्ही तिथे जाऊन बघा. मोरया गोसावींनी असं सांगितलं. आणि मग तो माणूस देहू गावात आला. देहू गावात आल्यानंतर तिथे तुकाराम महाराजांच्या घराचा पत्ता विचारू लागला, तुकाराम महाराज कुठे राहतात. मग सांगितलं एक बाई हे पुढचं घर तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराजांना त्या घरापुढे उभा राहिला आणि
मोठ्याने म्हणू लागला, भिक्षान देही. काय म्हणू लागला? भिक्षान देही. आता तुकाराम महाराज घरी होते का? नाही, ते गेले होते भंडारा डोंगरावर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. ते घरी नव्हते. आणि मग जिजाई ती दळण दळत होती जात्यावर. आणि मग दळण दळत असल्या कारणाने तिला तो आवाज ऐकू आला नाही, भिक्षान देही हा आवाज ऐकला नाही तिने. आणि मग बाहेर तुकाराम महाराज यांची मुलगी, तिचं नाव आहे भागीरथी, ती तिथे अंगणात खेळत होती. तिने तो आवाज ऐकला आणि खेळता खेळता घरात आली. आई दळण दळत होती. ते कडाला पडलेलं जे पीठ होतं तिने ते हातात घेतलं. आणि हातात घेतल्यानंतर जिजाईने विचारलं, का गा कुठे चालली पीठ घेऊन? तेव्हा तिने सांगितलं, बाहेर काका आलेत, त्यांना मी ते पीठ देते, ते भिक्षा मागण्यासाठी आलेत आपल्याला. जिजाई म्हणाली, तिचा असा हात होता, पीठ घेतलेलं होतं. जिजाईने तिच्या हातालाच हाणलं, ते सगळं पीठ खाली पडलं. जिजाई म्हणाली, इथं आपलीच खायची पंचायत आणि तू एवढं तुझ्या वडिलांसारखं दानशूर करायला लागली. इथं आपली खायची पंचायत तू खुशाल त्यांना देऊ लागली, देऊ नकोस. आणि मग ते पीठ सगळं खाली पडलं, थोडंसं हाताला चिटकलेलं होतं. आणि मग ती बाहेर आली. आणि आल्यानंतर ते जे कटोरं होतं ना, त्या कटोऱ्यात असे हात झटकले. आणि हात झटकल्या बरोबर जो कटोरा होता ना, तो कटोरा भरून खाली वाहू लागला. पहा, ज्यांच्या हाताने जे मोरया गोसावी होते, गणेश भक्त होते, त्यांच्या हाताने सुद्धा तो कटोरा भरला नाही. परंतु तुकाराम महाराज यांची मुलगी भागीरथी, हिच्या हाताने तो कटोरा भरून खाली वाहू लागला. पहा, असे नुसते तुकाराम महाराजांनी चमत्कार केले नाही, तर त्यांच्या मुलीचा सुद्धा हा मोठा चमत्कार आहे. सर्वांना चमत्कार वाटला. आणि तो म्हणू लागला, जो माणूस होता भिक्षा मागायला, तो तिला सांगू लागला, अगं तुझं नाव काय आहे विचारलं. भागीरथीने सांगितलं, मी तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी आहे. आणि तिने विचारलं, अगं मी सगळ्या अख्ख्या जगात हिंडलो, परंतु जो माझा कटोरा आहे ना, तो भरतच नव्हता. आणि तुझ्या हातून तो कटोरा भरला. अगं तू साधी सुधी नाही, तू लक्ष्मीचा अवतार आहेस, तुझ्या हातून हा कटोरा भरला. पहा, असे अनेक चमत्कार तुकाराम महाराजांनी देखील केले आणि त्यांच्या मुलींनी देखील चमत्कार केले. तुकाराम महाराज एकदा भजन करत 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 सगळं भजन करून घरी आले. आणि घरी आल्यानंतर त्यांचं घरी आले तरी सुद्धा भगवंताचं भजन थांबत नव्हतं. जिथे जातील तिथे भगवंताचं भजन करायचे. घरी आले तरी सुद्धा भगवंताचं भजन तुकाराम महाराज करत होते. आणि जिजाई जी होती ती काम जे आहे ना ते आवरीत होती. सर्व काम आवरून ती स्नान करण्यासाठी गेली. आणि स्नान करण्यासाठी गेली आणि तिने जे धुवून लुगडं वाळायला घातलं होतं ते घेऊन गेली. आणि तिच्याकडे तुम्हाला सांगितलं 2च लुगडे होते. एक दंड दिलेलं होतं आणि एक बऱ्यापैकी होतं. दंड दिलेलं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, जो चांगला भाग आहे तो घ्यायचा, दुसऱ्या साडीचा चांगला भाग घ्यायचा, खराब टाकून द्यायचा. असं साड्या जॉईंट करायच्या आणि त्यापासून दंड दिलेली साडी तयार होते. असे तिच्याकडे 2च साड्या होत्या. आणि आता कुणाकडे दंड दिलेल्या साड्या नाही, ते पूर्वीच्या काळी असायच्या. आणि मग ती दंड दिलेली साडी तिने अंगावर घातली. आणि जी दुसरी साडी होती ती धुवून वाळवून ती आता स्नान करण्यासाठी गेली. आता स्नान करण्यासाठी बसली. आणि तिने जे वाळू घातलेलं लुगडं होतं ते आणलं, तिथे ठेवलं, परसदारामध्ये ठेवलं. आता पूर्वीच्या घराला 2 दार असायचे, एक मागचं दार त्याला म्हणायचं परसदार. आणि तिथे ते लुगडं ठेवून दिलं. आणि मग स्नान करू लागली. मग त्यांच्या घरी एक ब्राह्मण स्त्री आली आणि ती तुकाराम महाराजांना म्हणू लागली, अहो आता मला घालायला लुगडं नाही हो, मला कुठून तरी लुगडं आणून द्या ना.
आहे का तुमच्याकडे? असलं तर द्या. तुकाराम महाराज म्हणाले आता काय करायचं? तर तुकाराम महाराज जे घरी येईल ना त्यांना कधीच मोकळ्या हाताने पाठवत नव्हते. जे कुणी मागणार येईल त्याला काहीतरी द्यायचं. आणि मग ती म्हणू लागली मला एखादं जुनं लुगडं द्या, असलं तुमच्या पत्नीचं तर. मग तुकाराम महाराज म्हणाले आता कुठून द्यावं, हिच्याकडे तर 2च लुगडे आहे. मग तुकाराम महाराजांचं लक्ष जे परसदार होतं त्याच्यावर लुगडं ठेवलेलं होतं. जिजाईने स्नान करून ती घालणार होती, त्या लुगड्याकडे लक्ष गेलं. मग तुकाराम महाराज त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितलं. आता सांगितल्यावर तिला असं सांगितलं की तू तिथे जा आणि जे लुगडं आहे ते घेऊन ये. परंतु तुकाराम महाराज असं म्हटले असते तर जिजाईने ऐकलं असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, असा हात केला, खुणवला आणि तितक्यात घेऊन जा असं सांगितलं. आणि मग तुकाराम महाराजांना माहित होतं हिने जर ऐकलं तर हे लुगडं जर भेटणं अशक्य आहे. मग तुकाराम महाराजांनी तिला खुणवलं. खुणवल्याबरोबर ती जी ब्राह्मण स्त्री होती तिने ते लुगडं घेतलं आणि निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर जिजाईचं स्नान वगैरे उरकलं. आता तुकाराम महाराज तिथे थांबले नाही. तुकाराम महाराजांना माहित होतं आता पुढे काय होणार आहे. मग तुकाराम महाराज तिथे थांबले नाही, ते निघून गेले. आणि मग निघून गेल्यानंतर जिजाई जी होती ती लुगडं शोधू लागली. आता लुगडं कुठे गेलं, लुगडं कुठे गेलं, इकडं तिकडं शोधू लागली. आणि जी साडी दंड दिलेली घातली होती ती आता ओल्ली झालेली होती, त्यामुळे बाहेरही निघता येईना. मग आता काय करायचं? मग लग्नाला जाण्यासाठी तिच्या घरी पाहुणे आले. आवाज देऊ लागले परंतु घरात कुणी दिसत नाही, म्हणून ते पाहुणे घरात आले. आवाज देऊ लागले. आता जिजाईला बाहेर निघता येईना, काय करायचे? आणि मग भगवंताने काय केलं, तिची जी इच्छा होती की मला आता कुणीतरी लुगडं आणून द्यावं ती भगवंताने पूर्ण केली. भगवंताने तिला एक भरजरी जे लुगडं होतं का एकदम भरजरी साडी ती आणून दिली, तिच्या अंगावर टाकली. तिला एवढा आनंद झाला. भरजरी असणारी तिची ती साडी होती. आणि मग ती साडी तिने आनंदाने घातल्यावर ती बाहेर आली. आणि जे लग्नाला जायचं कारणाने जे वऱ्हाड आलं होतं. आणि मग पूर्वीच्या काळी आता आपल्यासारख्या गाडीने जायचे का नाही, तर बैलगाड्या असायच्या, कुणी पायी जायचं. आणि मग पायी निघाले ते वऱ्हाड. आणि मग जिजाईच्या घरी आले. जिजाईला म्हणू लागले चल तुला लग्नाला यायचं नाही का? जिजाई म्हणाली हो यायचंय ना. मग जिजाई बाहेर आली आणि आल्यानंतर त्या लग्नाला जायच्या ज्या सुहासिनी होत्या ना, लग्नाला जायचं होतं त्यांना, त्या बघू लागल्या. एवढा सुंदर असा भरजरी शेला तिने घातलेला होता, भरजरी लुगडं तिने घातलेलं होतं, चमचम करत होतं. आणि मग त्या बायका ज्या होत्या त्या तिच्याकडे नुसते पाहतच राहिल्या, खालीवर पाहू लागल्या. एवढं भारी असणारं लुगडं, एवढं दारिद्र्य ही दाखवती, दंड दिलेली साडी घालती, कधी एवढं आम्ही तर पाहिलं नाही हिच्याकडे एवढं भारी लुगडं आहे, हिने ठेवून दिला असेल. एवढं लोकांना गरिबी दाखवतात, एवढं लोकांना दारिद्र्य दाखवतात. आणि आता लग्नाला जाण्यासाठी एवढं भरजरी लुगडं काढलंय. आणि मग जिजाईला विचारू लागले, असं कुजबुज करू लागल्या. मग जिजाईला म्हणाले का ग तुला लग्नाला नाही यायचं का? जिजाई म्हणाली हो यायचंय ना, जातो मी पुढं, मी आलेच मागून. आणि मग ते वराड दिलं तिने काढून पुढे. मग आता जिजाई विचारू लागली माझं जे लुगडं होतं ते कुणी घेतलं असेल, म्हणून सगळीकडे विचारू लागली माझं लुगडं पाहिलं का? तिथे 3-4 मुलं खेळत होती. आणि त्या मुलांना विचारलं अरे मुलांनो तुम्ही माझं लुगडं पाहिलं का? तेव्हा ते मुलं म्हणू लागले अहो तुमच्या घरी एक ब्राह्मण स्त्री आली होती, तुकाराम महाराजांनी तिला ते तुमचं लुगडं दिलं, घेऊन जा म्हणे. ती ब्राह्मण स्त्री लुगडं ही घेऊन गेली तुमचं. मग आता ती तुकाराम महाराजांना म्हणू लागली येऊन द्या घरी. आता मी ही जी जिजाई आहे ती तुकाराम महाराजांचा आता खूप रागवणार आहे, खूप तळतळणार आहे तुकाराम महाराजांवर. म्हणून तुकाराम महाराज काही दिवस घरीच आले नाही.
तिकडेच भगवंताचं नामस्मरण करू लागले, तिकडेच कीर्तन करू लागले. तुकाराम महाराजांनी घरी यायचं थोडं टाळलं होतं, कारण की घरी आले तर बोलणे खावं लागेल. त्यामुळे तुकाराम महाराज घरी आले नाही. बघा, तुकाराम महाराज जे कुणी त्यांच्या घरी मागण्यासाठी जायचं ना, त्यांना मोकळ्या हाताने कधीच पाठवत नव्हते. काही ना काही देत होते. तुकाराम महाराजांनी एवढंही विचार केला नाही. आपल्या पत्नीकडे 2च साड्या आहेत, त्यातली एक दंड दिलेली आहे, तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी चांगली साडी तिला देऊन टाकली. पहा तुकाराम महाराज किती मोठं वैराग्य म्हणावं. तुकाराम महाराज यांनी अनेक चमत्कार केले. तुकाराम महाराज हे अखंड भगवंताचं नामस्मरण करायचे. आता तुकाराम महाराज ज्यांचे लहानपणापासूनचे मित्र संताजी जगनाडे, हे संताजी जगनाडे जे होते ते तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी जे होते त्यांच्यापैकीच होते. तुकाराम महाराजांचे मित्र होते. तुकाराम महाराज आणि संताजी हे दोघं एवढे मित्र होते. तुकाराम महाराज त्या संताजीला संतू असे म्हणायचे. काय म्हणायचे? संतू. आणि संताजी तुकाराम महाराजांना तुका असं म्हणायचे. आणि मग संताजी जगनाडे ज्या वेळेस तुकाराम महाराज अभंग सांगत होते त्यावेळेस संताजी जगनाडे लिहित होते. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? बोला, आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, असं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज हे अभंग सांगू लागले. आणि तुकाराम महाराजांचे जे मित्र होते संताजी जगनाडे ते अभंग लिहू लागले. आणि मग तुकाराम महाराज सर्व उरकून कीर्तन वगैरे करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. लोक कीर्तनाला जमा व्हायचे. तुकाराम महाराजांचं जे नामस्मरण आहे, तुकाराम महाराज जे काही अभंग म्हणतायत ते लोक ऐकायचे. त्यामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी सालो मालो मंबाजी बुवा देखील यायचे. तुम्हाला सांगितलं मंबाजी बुवा यांनी काय हाल केली होती तुकाराम महाराजांची. काटेच्या जे लाकूड होतं त्यांनी तुकाराम महाराजांना मारलं होतं, तुम्हाला सांगितलं. तुकाराम महाराज तरी सुद्धा त्याच्या घरी जाऊन त्याची क्षमा मागायचे. आणि मग तुकाराम महाराज एवढे त्यागी होते की एवढे भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते तल्लीन असायचे. आणि जे सालो मालो आणि मंबाजी बुवा होते ते देखील कीर्तनात यायचे. परंतु ते काही वेळेस कीर्तन ऐकायचे आणि काही वेळेस तुकाराम महाराजांचा अपमान करायचे. म्हणायचे याचं कीर्तन उरकून द्या. तुकाराम महाराजांचा अपमान कसा करायचा आणि तुकाराम महाराजांना खाली कसं पाहायला लावायचं हे संताजी ते सालो मालो जे होते आणि मंबाजी बुवा त्यांनी ठरवलं आपण तुकाराम महाराजांचा अपमान करायचा. अनेक अपमान तुकाराम महाराजांचे केले मंबाजी बुवांनी. आता तुकाराम महाराजांचं मामाचं गाव लोहे गाव. आणि या लोहे गावामध्ये तुकाराम महाराजांचे जे मामा आहे तिकडले सर्व मंडळ आहे ते तुकाराम महाराजांना बोलवण्याकरिता आले. तुकोबा, हो तुकोबा, तुम्ही चला आणि आमच्या ज्या गावामध्ये कीर्तन करा, चला. मग तुकाराम महाराजांना कीर्तन करण्याकरिता नेलं. मग तुकाराम महाराजांनी कीर्तन सुरू केलं. रामकृष्ण हरी घेतलं, रूप पाहतोलोचनी घेतलं, अभंग घेतला आणि सर्व कीर्तन उरकलं. आणि उरकल्यानंतर जे काही मंडळी आहे लोहे गावातील आणि ते तुकाराम महाराजांना त्यांच्या घरी न्यायचे जेवण्याकरिता. आणि मग कीर्तन उरकल्यावर तुकाराम महाराज प्रत्येकाच्या घरी जायचे जेवायला. मग एक दिवस एक म्हातारी होती ती तुकाराम महाराजांकडे आली आणि म्हणू लागली, महाराज उद्या माझ्या घरी जेवायला चला तुम्ही. तुकोबा महाराज म्हणाले, काही हरकत नाही, येईल मी तुझ्या घरी जेवायला. आणि मग तुकाराम महाराज कीर्तन करायला लागले. कीर्तन वगैरे उरकून आता जाण्याच्याच तयारीत आहे. ती जी आजी होती ती घरी आली. घरी आल्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला
आता तिचं जे घर होतं ते पाटलाच्या घराला खेटूनच होतं. शेजारी शेजारी घरं होती आणि त्यांच्या मध्ये जी भिंत होती ना, ती भिंत अशी वाकडी झालेली होती. आता पडायच्याच याच्यात होती. एवढी वाकडी झालेली होती, जे नाही ते म्हणायचं ही भिंत आता पडणार, ही भिंत आता जी आहे ना ती आता पडणार, सर्वजण म्हणायचे. आता ती जी आजी होती म्हातारी, ती म्हणाली आता तुकाराम महाराज घरी येतील आणि ही जर भिंत पडली तर काय करू मी, आता काय करू. ही भिंत जर तुकाराम महाराजांच्या अंगावर पडली तर तुकाराम महाराज काय होईल. आता काय करायचं, जर नाही म्हणून सांगावं तर मी आधी आमंत्रणही दिलं, तुकोबांनी ते आमंत्रणही स्वीकारलेलं आहे, आता काय करू. मग तुकाराम महाराज कीर्तन वगैरे उरकून आले आणि आल्यानंतर तिने सांगितलं तुकाराम महाराजांना ही भिंत आता पडायला लागलेली आहे, आता काय करायचं. तुकोबा महाराज म्हणाले काहीही काळजी करू नका, सर्वजण जेवण्याकरिता चला. तुकाराम महाराज घरात जेवण्याकरिता गेले. सर्व ब्राह्मणही आले, अनेक संत मंडळी देखील होते आणि जेवण्याकरिता बसले. जेवण वगैरे उरकून ती जी आजी होती ती भिंतीकडेच पाहायची. आता ही पडली तर काय करायचं, पडली तर काय करायचं. अशी कल्लेली भिंत होती, ती पडणारच या अवस्थेत होती. सर्वजण पाहत होते ते भिंतीकडे, आता ही पडणार, ही पडणार. तुकाराम महाराज म्हणाले पोटभर जेवण करा. सर्वांनी जेवण केलं. तुकाराम महाराज बाहेर आले घराच्या. तुकाराम महाराजांना माहित होतं ही भिंत पडणार आहे. ती अशी कल्लेली सुद्धा होती, पडण्याच्याच अवस्थेमध्ये होती. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करा, हिचा जो संसार आहे तो सगळा बाहेर काढा, भांडी कुंडे जे काही असेल कपडे वगैरे सगळं बाहेर काढा. आणि मग सर्व लोकांनी मिळून ते पटापटा जे काही भांडे असेल कपडे असेल ते सगळं बाहेर काढलं आणि बाहेर काढल्या बरोबर ती जी भिंत होती ना ती लगेच पडली. पहा तुकाराम महाराज यांनी भिंतीला, जी भिंत होती अशी कल्लेली होती, पडण्याच्याच अवस्थेमध्ये होती, त्या तुकाराम महाराजांच्या आज्ञेशिवाय ती भिंत पडली सुद्धा नाही. बघा सगळ्यांना चमत्कारच वाटू लागला. हे काय चमत्कार झाला, एवढ्या वेळची भिंत जी आहे कलंडलेली आणि ती आता पडण्याच्याच अवस्थेमध्ये आहे, पडणारच असं समजायचं. परंतु ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी आज्ञा दिली तेव्हाच ती भिंत पडली. बघा किती मोठा चमत्कार तुकाराम महाराज यांनी केला. असे अनेक चमत्कार तुकाराम महाराज हे करत होते. तुकाराम महाराज यांनी अनेक चमत्कार केले, अनेक चमत्कार केले. तुकाराम महाराज हे कीर्तन ज्या वेळेस करायचे ना त्यावेळेस त्यांच्या कीर्तनात अनेक टाळकरी यायची. 14 टाळकरी होते. तुकोबारे आता अखंड भगवंताचं चिंतन करायचे, भगवंताचं भजन करतायत. तुकोबारे यांच्यामुळे अनेक लोक भगवंताचं नामचिंतन करायचे. आता तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला एक एक टाळकरी येऊ लागले. असे अनेक टाळकरी आले. 14 टाळकरी एकत्र आले आणि जिथे कुठे ना तुकाराम महाराजांचं कीर्तन असेल कुठेही असो तिथे जाऊन टाळ घेऊन उभा राहायचे. तुकाराम महाराजांना शोधत शोधत जायचे. कुठे असेल तुकाराम महाराज, कुठे कीर्तन चालू असेल लगेच जायचे आणि टाळ घेऊन उभा असायचे. हे 14 टाळकरी, त्यांची नावं आहेत रामेश्वर शास्त्रीजी. हे देखील टाळकरी होते तुकाराम महाराजांचे. आणि याच्यानंतर तुकाराम महाराजांचे टाळकरी रामेश्वर शास्त्री होते, गंगाराम मवाळ होते, महाजी पंत कुलकर्णी होते, यानंतर कोंडू पंत लोहकरे होते, माळजी गाडे होते, गौरशेठ वाणी होते, मल्हार पंत कुलकर्णी, असे अनेक टाळकरी होते. आबाजी पंत जोशी, तुकाराम महाराज यांचे भाऊ कानोबा हे देखील टाळ घेऊन उभा राहायचे तुकाराम महाराजांच्या कीर्तनात. तुम्हाला आता सांगितलं तुकाराम महाराजांचे मित्र संताजी जगनाडे हे देखील तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचे. कोंडू पाटील असेल, लोहगावकर होते ते, परत नवाजी माळी, शिवबा कासार, सोनबा ठाकूर जे होते ना ते तुकाराम महाराजांचे पखवाद वाजक होते. ते पखवाद वाजवायचे.
आणि मग असे 14 टाळकरी तुकाराम महाराज यांचे होते. तुकाराम महाराज सांगायचे सगळ्यांना नामस्मरण करा, भजन करा. आणि जे टाळकरी होते ते तुकाराम महाराजांना जिथे कीर्तन असेल ना तिथे शोधत शोधत जायचे आणि कीर्तनात उभा राहायचे. हे जे 14 टाळकरी होते ते. आणि त्यातील जो नवाजी माळे जी होता, नवाजी माळे, तो कीर्तन चालू झालं की एवढा उड्या मारायचा, एवढा उड्या मारायचा, एवढा भगवंताचा छंद लागायचा. तुकाराम महाराज अभंग म्हणायला लागले तरी एवढा उड्या मारायचा. मग तुकाराम महाराज नामस्मरण करायला लागले विठ्ठलाचं. विठ्ठल 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 असे तुकाराम महाराज भगवंताचं एवढं नामचिंतन करायचे, एवढं नामचिंतन करायचे. एकदा जगद्गुरु तुकाराम महाराज यांना भेटण्यासाठी एक पंडित आले होते. पहाटे पहाटेच आले होते, सकाळी सकाळी. ते तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि तुकाराम महाराज यांच्या घरी जाऊन तुकाराम महाराजांच्या पत्नीला विचारू लागले का हो तुकाराम महाराज कुठे गेले. तेव्हा तुकाराम महाराजांच्या पत्नीने सांगितले ते बहिर दिशेला गेलेले आहेत. आणि मग जो पंडित होता तो तुकाराम महाराजांना पाहायला बहिर दिशेला निघाला. आणि मग तिकडून तुकाराम महाराज येत होते. ते भगवंताचं नामचिंतन करीत होते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं तुकाराम महाराज भगवंताचं नामचिंतन करू लागले आणि भगवंताचं नामचिंतन करत करत येत होते तेव्हा या पंडितांनी पाहिलं आणि हा पंडित म्हणू लागला तुकाराम महाराजांना, तुकोबा तुम्ही बहिर दिशावरून आला आहात, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू नये, स्नान वगैरे करावं, मग भगवंताचं नामस्मरण तुम्ही घ्यावं. तुकाराम महाराज म्हणाले, काय करावं, मी देवाचं नाव घ्यायचं नाही असं ठरवलं आहे, परंतु माझी जी जीभ आहे ना ती माझं काय ऐकत नाही. मग तुकाराम महाराजांना तो पंडित म्हणू लागला की असं का, तुम्ही पैर दिशेवरून आला, तुम्ही तुमची जीभ थांबवली तर का नाही थांबणार. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले पंडितजींना, पंडितजी गोविंद 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 घेता येते. वेळेची जरुरी नाही, स्थळाची जरुरी नाही, काळाची देखील जरुरी नाही. महाराज सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही,
येत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंत कोणासी. वयाने लहान असले तरी सुद्धा भगवंताचं नामचिंतन करता येतं. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू याचा मुलगा भक्त प्रल्हाद, याच्यावर आईचे संस्कार होते म्हणून तो नारायण नावाचा जप करत असे. परंतु हिरण्यकशिपू त्याला देवाचं नाव घेऊन देत नसे. का? कारण की तो राक्षस होता. राक्षसाला कीर्तन भजन प्रवचन कथा काहीही आवडत नाही. म्हणून त्या हिरण्यकशिपूनी प्रल्हादजींना विरोध केला. तू भगवंताचं नामचिंतन करू नकोस, तू माझं नामचिंतन कर. अजिबात भगवंताचं नामचिंतन करायचं नाही. परंतु प्रल्हादजींनी ऐकलं नाही. प्रल्हादजी भगवंताचं नामचिंतन करायचे. नारायण 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 श्रीमन्नारायण
भगवंताचं नामचिंतन करायचे. परंतु हिरण्यकशिपू देवाचं नाव घेऊन देत नसे प्रल्हादजींना. मग हिरण्यकशिपूने ठरवले याला आपण आता शिक्षा द्यायची. मग शिक्षा काय द्यायची म्हणून तिने काय केलं, प्रल्हादजींना जे उकळतं तेल होतं ना त्याच्यात टाकून दिलं. ते जे उकळतं तेल होतं ना ते तेल थंड झालं तरी प्रल्हादजीचं नामचिंतन चाललं होतं. नारायण 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 श्रीमद नारायण नारायण असं भगवंताचं नामचिंतन मुखाने चालूच आहे. हिरण्यकशिपूनी सांगितलं तू भगवंताचं नामचिंतन करू नकोस, तरी सुद्धा प्रल्हादजींनी ऐकलं नाही. मग हिरण्यकशिपूनी त्याला उंच डोंगरावरून खाली टाकले तरी सुद्धा चालूच होतं नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण. मग विष देण्याचा प्रयत्न केला, ते विष अमृत झाले. आता काय करायचे, हत्तीच्या पायाखाली दिले तरी सुद्धा भगवंताचं नामचिंतन चाललेलंच आहे. भगवंताचं नामचिंतन मुखाने चाललेलंच आहे. आता हिरण्यकशिपू अनेक प्रयोग करत आहे भक्त प्रल्हादजींना मारण्यासाठी. अरे तू भगवंताचं नामचिंतन करू नकोस, माझं ऐकत जा, तरी प्रल्हादजी ऐकत नव्हते. मग हिरण्यकशिपू म्हणला याला आता आपण मारूनच टाकायचं. जी होलिका होती हिरण्यकशिपूची बहीण, तिच्या मांडीवर दिले आणि मग मांडीवर दिल्यानंतर खालून जाळ चालू केला आणि जी होलिका होती ती सगळी पॅक झाली. ती कधी जळू शकणार नव्हती. आणि मग तिच्या मांडीवर प्रल्हादजींना बसवलं. प्रल्हादजी बसले मांडीवर तरी सुद्धा नारायण नारायण जप चालूच आहे. मग आता हिरण्यकशिपूला खूप आनंद होत आहे. आता प्रल्हाद मरणार, या जाळ्यामध्ये आता प्रल्हाद मरणार, आनंद होत होता त्याला. सर्वजण तिथे जमलेले होते. आता प्रल्हादजी मरणार आहेत, परंतु मुखाने भगवंताचं नामस्मरण चालू होतं. एवढं नामस्मरण करायचे, एवढं नामस्मरण प्रल्हादजी करत होते. आणि मग ती होलिका जी राक्षसीन होती तिच्या मांडीवर दिले, ती होलिका जळून खाक झाली, मात्र प्रल्हादजींना काहीच झाले नाही. मग हिरण्यकशिपूला एवढा राग आला, एवढा राग आला, त्यांनी प्रल्हादजींना बोलवले आणि विचारले, करे तुझ्यामुळे माझी बहीण मेली, होलिका बिचारी मरून गेली, तुझ्यामुळेच मेलेली आहे. सारखा नारायण नारायण नाव घेतो, सांग तुझा नारायण कुठे आहे. तेव्हा प्रल्हादजी म्हणाले, माझा नारायण सर्वत्र आहे, तो सगळीकडेच आहे, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो सर्वत्र आहे. हिरण्यकशिपू म्हणला, सांग मग या खांबात आहे का तुझा नारायण. प्रल्हादजी म्हणाले, हो या खांबात सुद्धा माझा नारायण आहे. हिरण्यकशिपूनी जोरात त्या खांबाला मारले आणि त्यातून नरसिंह भगवान प्रकट झाले. म्हणजे असं की देवाचं नाव हे कुणालाही घेता येतं, भगवंताचं नामस्मरण हे कुणालाही घेते, तो लहान असो मोठा असो पापी असो. आपण वाल्याकुळीचं पाहिलं, वाल्याकुळी किती पापी होता, शेवटी नारदांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला एवढा पश्चाताप झाला, एवढा पश्चाताप झाला, नारदांजवळ येऊन लोटंगणे घालू लागला, रडू लागला, पश्चाताप करू लागला. तुम्हाला सांगितलं त्या दिवशीच वाल्याकुळी याचं दृष्टांत. मग तुकाराम महाराज देखील एवढे चमत्कार केले. आता आपल्याकडे वेळ नाही एवढे सगळे चमत्कार सांगायला. आज आपले तुकाराम महाराज ओळखले पाहिजे. आपल्याला अजून पुढचे संत देखील घ्यायचे आहेत. संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला कसे गेले ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जो जाण्याचा दिवस त्याला आपण म्हणतो तुकाराम बीज. त्या दिवशी आपण तुकाराम बीज साजरी करतो. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा हे देवा, माझं कार्य आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे संपलेलं आहे रे, आता मला वैकुंठाला घेऊन चल तू. तेव्हा तुकाराम महाराज एका झाडाखाली बसले. त्या झाडाचं नाव होतं नांदुरखीचं झाड. त्या झाडाखाली
बसले आणि भगवंताचं नाम चिंतन करू लागले. पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी रामकृष्ण नांदुरखीच्या झाडाखाली भगवंताचं नामस्मरण करत बसले. मग भगवंत स्वतः तुकाराम महाराजांना नेण्याकरिता आले. तुकाराम महाराज विमानामध्ये बसले. त्या काळची विमानं तुम्ही ज्या वेळेस तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले तिथे जर गेले ना तर तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल ते जे झाड आहे नांदुरखीचं ते झाड तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि मग भगवंत आले तुकाराम महाराजांना नेण्याकरिता. तुकाराम महाराज विमानात बसले आणि विमानात बसल्यानंतर तुकाराम महाराज म्हणू लागले, आम्ही जातो आमुच्या गाव, आम्ही जातो आमुच्या गाव, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गाव, आम्ही जातो आमुच्या गाव, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो, आम्ही जातो, आम्ही जातो, आम्ही जातो, आम्ही जातो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गाव, आम्ही जातो आमुच्या गाव, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. तुमची आमुची हेची भेटी, 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 तुमची आमुची
या जन्म तोटी आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आता असो द्यावी दया आता असो द्यावी दया असो द्यावी दया आता असो द्यावी दया तुमच्या लागत से पाया 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 आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा तानी जय धामी कोणी 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 विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोलावाई विठ्ठल विठ्ठल बोलावाई हो विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आमचा राम राम घावा आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा राम कृष्ण मुखी बोला 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 कृष्णमुखी बोला राम कृष्णमुखी बोला राम कृष्णमुखी
वैकुंठाला तुका जातो 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 वैकुंठाला जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा आमचा राम राम गावा आमचा राम राम एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर असं गायन कृष्णा महाराज यांनी केलं. आणि तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले, जे नांदुरकीचं जे झाड होतं ते झाड अजून सुद्धा तुकाराम विजेच्या दिवशी 12:02 ते जे झाड आहे ना ते अजून सुद्धा हलतं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा 3 वेळेस सुद्धा आपल्या पृथ्वी लोकात आले. एकदा संत निळोबाराय यांच्यासाठी आले. एकदा त्यांची मुलगी जी होती भागीरथी, तुम्हाला आता सांगितलं ते भागीरथीचं महात्म, तिने काय चमत्कार केला, तिच्यासाठी एकदा आले. आणि एकदा संताजी जगनाडे जे तुकाराम महाराजांचे मित्र होते, ज्यांनी तुकाराम महाराज यांनी अभंग सांगितले, ज्यांनी लिहिले, असे संताजी जगनाडे असे 3दा तुकाराम महाराज वैकुंठावरून परत आले. असं तुकाराम महाराज यांचं चरित्र आपण 5 दिवस पाहिलेलं आहे. उरलेल्या 2 दिवस आपण बाकीचे संतांचे चरित्र देखील घेणार आहोत. झालेली जी सेवा आहे ती मी संतांच्या चरणी समर्पित करते. आणि आज मला साथ संगत करण्याकरिता कृष्णा महाराज नोरडे असेल, माझे मोठे बंधू आहेत, त्यांना देखील धन्यवाद. ज्यांच्यामुळे असे मी इथे आहे, असे माझे आई वडील, आणि ज्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे काही बोलण्याचा प्रयत्न केला, असे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण बाळकृष्णजी महाराज कांबळे असतील, आणि गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे संजयजी महाराज असेल, त्यांनाही धन्यवाद. आमचे दत्ता महाराज मुसमाडे असेल, त्यांना देखील धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांना देखील धन्यवाद. आणि चॅनलचं नाव काय तुमचं? आणि जे आपले आज शूटिंग काढण्यासाठी चॅनलवाले दादा आलेले आहेत, त्यांना देखील धन्यवाद. कनकवती माता असं म्हणते तावडे. झालेली सेवा संतांच्या चरणी समर्पित करते. चला आरतीवाले. पुंडलिका बेटी परमालिका चरणी बाई देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा गाईच्या वल्लभा पावेश्वरगा जय देव जय जय तुझी माया गळा करणे उलटी काजेरी नामग तुललाटी हे
हनुमंत पुढे विराजी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाली शिवरंगा जय देव आषाढी कार्तिकी बंधन येती व साधू जन येती चंद्रभागे मध्ये शान जगते दशामध्ये नयवय भक्ती केशवाचे रामदेव माधवाचे रामदेव भावे वारती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे शिवरंगा जय देव आरती नराया महाकैवल्य तेजा सेवती साधू संता साधू वेद माझा आरती नराया लपवले नरगे चरणात कोणी अवतार पांडुरंगा नावाचे वेदानी आरती नराया महाकैवल्य तेजा सेवती साधू संता साधू वेद माझा आरती नराया प्रगट कुछ बोले ईश्वर ब्रह्माच केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती नराया महाकैवल्य तेजा सेवती साधू संत साधू वेद माझा आरती नराया रागवे सागरात भाषण तारले तैसे तो भावे गंगरामिले आनंद तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी टाकावे रामा आरती तुकारामा तुकिता फुलले श्री ब्रह्म तुकासी आली मनोरी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी टाकावे रामा आरती तुकारामा गणपतीने चरण डोळ्याने पाहिजे प्रेमे ज्ञान महिनावा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन बुद्ध्यात्मना वा प्रकृतीतो वा करोमि यत् सकल फलाय नारायणाति समर्पयामि आजुकां केशव नारायण दामोदरं वासुदेवाय श्रीराम माधवं गोपिकावल्लभं रामेयं रामचन्द्रपदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय।